हाय सर्वांचं मी स्वागत करते युसेन बुद्धामध्ये. बुद्ध पौर्णिमेच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये श्यामणेरी अनुला ह्या आलेल्या आहेत. त्या अमरावतीच्या आहेत. त्यांच्यासोबत आपण हितगुज करणार आहोत, चर्चा करणार आहोत की त्यांचा हा प्रवास कसा राहिला, त्यांच्या जीवनामध्ये प्रेरणा कुठून मिळाली आणि नेमकी बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करावी. तर तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर सगळ्यात पहिले तर मला हे सांगाल की जसं तुम्ही अमरावतीवरनं एवढ्या लांबून तुम्ही आलेले आहात आणि अमरावतीच्याच नेमक्या कुठल्या भागातून तुम्ही आहात, मग तुमचं जे फॅमिली बॅकग्राऊंड काय कसं होतं थोडक्यात आमच्या दर्शकांना. मी अमरावतीवरून गोपालनगरमधून आलेली आहे आणि माझ्या फॅमिलीबद्दल बॅकग्राऊंड जे म्हटलं तर मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे आणि मुलगा सर्व्हिसवर आहे, पोलीस जॉबमध्ये आहे आणि मुली पण चांगल्या घरी आहेत. त्यांचा काही प्रश्न नाही आहे. आणि मला जे हे प्रेरणा मिळाली तर माझं मी जेव्हा ग्रस्त जीवनात असताना भिक्षुणीच्या सानिध्यात जायचे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या सानिध्यात जायचे तेव्हा तेव्हा त्यांचा सुखाव असा आनंद आणि त्यांच्यापासून जो मिळणारा संदेश किंवा एक उपदेश तो मनामध्ये खूप माझ्या प्रेरणा करायचा, खूप मनामध्ये म्हणजे माझ्या हृदयामध्ये जाऊन बसायचा. आणि मला असं वाटायचं की एक दिवस आपण सुद्धा भिक्षुणी व्हावं आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा. कारण बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं, बाबासाहेबांचा एक दिव्य संदेश होता की यानंतर हा धम्माचा रथ तुमच्या खांद्यावर देत आहे, या रथाला तुम्हाला किती पुढे नेता येईल ते पुढे तुम्ही न्यावा. तर त्यावर मी विचार केला की आपल्याला पुढे नेताना याला तरी काही हरकत नाही, किमान त्याला धक्का तरी देता आला पाहिजे, आधार तरी देता आला पाहिजे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करता यावा, यासाठी मी या मार्गामध्ये उतरलेली आहे. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये म्हणजे पहिल्यांदा बुद्धाची, बाबासाहेबांची एखादी पुस्तक कधी कुठे वाचली किंवा मग म्हणजे कसे संपर्कात आले, कुठून प्रेरणा मिळाली बुद्ध बाबासाहेबांबद्दल तुमच्या जीवनात? पहिली ती गोष्ट म्हणजे मी खूप डिस्टर्ब झाले होते. अच्छा. म्हणजे मेंटली डिस्टर्ब झाले होते. मुलीचं लग्न झालं आणि लग्नामध्ये थोड्या अडचणी आल्या, त्यामुळे डिवोर्स झाला आणि खूप लहान वयात लग्न झालं आणि त्यामुळे मी डिस्टर्ब झाले मेंटली. आणि मग माझी एक वहिनी होती, तिच्या पकडून मला प्रेरणा मिळाली की चला विहारात जाऊया आपण, तुम्हाला तिथे शांतता मिळेल. आणि मग मी तिथून विहारामध्ये गेले. विहारामध्ये गेल्यानंतर मला तिथे गेल्यानंतर विहारातलं जो वातावरण आहे, जे शांतमय वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये एवढी मी तल्लीन झाले की त्या दिवसापासून मला कधी घरी यावं वाटलं नाही. आणि मी जेवढी मेंटली डिस्टर्ब होते ते कसं गायब झालं आणि कशी शांतता माझ्या मनामध्ये प्रस्थापित झाली याचं मला भानच राहिलं नाही. खूप छान, खूपच प्रेरणादायी वाटलं तुमचं हे अनुभव. म्हणजे व्यक्तीचं चित्त असं एकाग्र होऊ शकते. म्हणजे इतकं तुम्ही डिस्टर्ब होता मेंटली आणि मग विहारामध्ये त्या वातावरणात तुम्ही गेल्या, मेडिटेशन, पाली पूजा, ते वातावरण म्हणजे चित्ताला तुमच्या एकाग्र केलेलं आहे ते वातावरण. मग तिथून म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळाली की मी देखील माझ्या जीवनामध्ये कधीतरी श्यामणेर भिक्षुणी व्हावं असं तुम्हाला तिथून प्रेरणा मिळाली. आणि तुम्ही सातत्याने विहारात जात गेली की म्हणजे 20 वर्षापर्यंत. आणि बाबासाहेबाचा बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ आहे, तुम्ही सातत्याने 10 वर्षापर्यंत त्याचं पठण केलं. 10 वर्षापर्यंत सातत्याने तुम्ही पठण केलं. पठण म्हणजे विहारामध्ये सुद्धा, एखाद्याच्या कुटुंबामध्ये असेल, घरामध्ये जर त्यांनी ग्रंथाचं पठण करायचं सांगितलं मला तर तिथे सुद्धा, आणि बाहेर कुठे एखाद्या गावाला जर मला आमंत्रित केलं तिथे सुद्धा, आणि परित्राणाचे जे कार्यक्रम असायचे तिथे सुद्धा, कुठे मला प्रवचनाला बोलावलं तिथे सुद्धा, असं मी 20 वर्षापासून ते कार्यक्रम करत होते. बुद्ध आणि त्याचा धम्म. म्हणजे एक प्रकारे तुम्ही ते थोडक्यात प्रचार आणि प्रसार करत गेली. तर खूपच छान आणि प्रेरणादायी असा तुमचा अनुभव आहे. तर साधारण आता तुम्ही श्यामणेरी जे झालात तर तुम्हाला म्हणजे कोणाकडनं दीक्षा उपसंपदा जी मिळाली आहे, नाव कुठून कसं मिळालं आणि नेमकं तुमचं जे नाव आहे ते काय असं वेगळं आहे त्याच्याबद्दलही सांगाल? तर मला दीक्षा भंती अमोल बोधी महास्तवीर बडनेरा इथून दीक्षा मिळालेली आहे. आणि दीक्षा घेतल्यानंतर मला त्यांनी विचारलं की तुम्हाला नाव कोणतं पाहिजे. तर मी म्हटलं मला तर काही फारशी माहिती नाही याच्यातली, नाव कोणतं घ्यायचं. तर त्यांनी सांगितलं की एक श्रीलंकेचा राजा होता
आणि त्याच्या राणीचं नाव होतं अनुला. अच्छा. तर ते नाव तुम्हाला योग्य वाटेल का? तर मी म्हटलं काय हरकत नाही, जर तुमची इच्छा असेल तर अनुला योग्य नाव वाटत असेल तर द्या मला ते नाव. तर त्यांनी मला ते नाव दिलं आणि तिथून माझं सामनेरी जीवन सुरू झालं. तर त्या सामनेरी जीवनाला आता 2 वर्षाच्या जवळजवळ होत आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी माझी दीक्षा झाली आणि या 27 नोव्हेंबर 2026ला मला 2 वर्ष होणार आहेत. अच्छा. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या ह्या 2 वर्ष तुम्ही कंप्लीट करणार आहात शामणेरी म्हणून. कारण एक सांसारिक जीवनामध्ये मुलं आहेत, चांगल्या नोकरीवर पदावर आहेत, घरचं सगळं सुखसुविधा आहेत, ते सगळं असतानाही मग कुठेतरी त्या गोष्टीचा त्याग करून चिवर धारण करणं, मुंडन करणं आणि हे जीवन जगणं हे कसं म्हणजे तुम्ही स्वीकारलं तुमच्या जीवनामध्ये? तर मी आधीच ठरवलं होतं मुलं लहान असताना, जेव्हा मी विहारात गेले आणि मला तिथला अनुभव आला की खरोखर इथं किती शांततेचं वातावरण आहे आणि खरोखर इथूनच काहीतरी घ्यायचं असेल, सुख जर म्हणावं कशाला म्हणावं, स्वर्ग जर कशाला म्हणावा तर हे विहार आहे. आणि विहारात गेल्यानंतर धम्म आहे. धम्माच्या माध्यमातून आपल्याला स्वर्गाचं जे दर्शन आहे ते होऊ शकतं. आणि मग बरेचदा मी भिक्षूंच्या सानिध्यात आले, भिक्षुणीच्या सानिध्यात आले आणि तेव्हा जेव्हा त्यांचा जो सानिध्य मला सुखावं वाटला, शांततेचा वाटला आणि खूप आनंददायक वाटला, तर म्हटलं असं जीवन आपण एक दिवस जगलं पाहिजे. परंतु मुलांची जबाबदारी होती माझ्या खांद्यावर आणि मुलांचं संगोपन करणं फार गरजेचं होतं, कारण त्यांना जन्म दिला होता, ते माझं कर्तव्य होतं. त्यांना जन्म दिला तो त्यांचा दोष नव्हता, परंतु मी जन्म दिला तर त्यांचं संगोपन करणं मला माझंही कर्तव्य होतं. आणि म्हणून मी त्यांचं संगोपन चांगल्या परीनं केलं, त्याला चांगलं शिक्षित केलं आणि एक चांगल्या नोकरीवर लावलं. तो आपल्या पायावर उभा झाला, त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला आणि नंतर मला पॅरालिस गेला. अच्छा. आणि त्या पॅरालिस मध्ये मला असं वाटलं की सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. मला आता दागिन्याची हौस नाही राहिली, वस्त्रांची हौस नाही राहिली, साज शृंगाराची कसलीच हौस नाही राहिली, परंतु काशाय वस्त्राची राहिली. किमान माझ्या अंगावर 10 दिवसापुरतं तरी चिवर आलं असतं आणि मग मला मरण आलं असतं तर मला फार आनंद झाला असता. मग भगवंताची याचना केली आणि भगवान किमान 10 दिवसाचं जीवन मला दान द्यावं आणि मला भिक्षुणी जीवन जगू द्यावं. तर त्या 20 दिवसाच्या ICU मध्ये असताना सुद्धा मी परत आले आणि त्यानंतर माझा संकल्प झाला की मला भिक्षुणी व्हायचं आहे. मुलांनी परमिशन नाही दिलं पहिल्यांदा, पण मी काही काळानंतर ते परमिशन घेतलं. 1 वर्ष अनागारिक जीवन जगले, मुंडन करूनच राहिले, शुभ्र वस्त्र परिधान करून राहिले आणि आपल्या घरातच पती पत्नीचं नातं सोडून बहीण भावासारखं नातं घेऊन 1 वर्षापर्यंत संकल्प केला मनात आणि तसं जीवन जगले आणि त्यानंतर भिक्षुणी झाली. वा वा, खूपच छान, खूपच प्रेरणादायी असा अनुभव आहे तुमचा. खूप छान. कारण संसारिक जीवनामध्ये तसा संकल्प करणं आणि तसा संकल्प करून तसं जीवन जगणं हे फारच कठीण असते. पण तुम्ही 1 वर्षभर तसं जीवन जगलात आणि त्याच्यानंतर तुम्ही चिवरण घेतलेलं आहे. तर मग ह्यासाठी तुमच्या पतीची अनुमती? हो, कारण जेव्हा पॅरालिस गेला आणि पॅरालिस गेल्यानंतर माहिती नाही मला काय होत होतं काय नाही. मला तर असं वाटतं कधी कधी की मी संकल्प केला होता आणि त्यामुळे मी भिक्षुणी होण्यासाठी म्हणजे वेळच देत नव्हती. त्यामुळे मला तसं होत आहे का असं मला भास झाला. आणि मग मी मिस्टरांना म्हटलं की हे बघा, जर मला जिवंत बघायचं असेल तर एक तर मला भिक्षुणी होऊ द्या, नाही तर इथं माझं मन लागत नाही, रमत नाही आहे. मला असं वाटते की एखाद्या वेळेस आपल्या म्हणजे एक तर प्राण त्याग करावा किंवा भिक्षुणी व्हावं. तर पती म्हणाले, तुमचं चित्त तिथे कनेक्ट झालं होतं. पती म्हणाले नाही नाही, तुला जिवंत बघायचंय आम्हाला, इथे राहिली काय आणि तिथे राहिली काय, आमच्या डोळ्याने दिसली तरी भरपूर आमच्यासाठी, कारण तू खूप काही या जीवनामध्ये संघर्ष केला आणि तुझ्या संघर्षाला आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आणि म्हणून तुझं जीवन तुला कसं सुखमय करायचं आहे, तुझं कसं जीवन जगायचं आहे हे तू स्वतः ठरवू शकतेस. आणि त्यांनी मला फुल परमिशन दिलं. तेच माझे दायक बनले, त्यांनीच मला दीक्षा दिली, त्यांनीच माझं चिवर आणि वगैरे मला दान केलं त्यांनी, आणि तेव्हाच माझी दीक्षा झाली. खूपच छान, खूप प्रेरणादायी असा अनुभव आहे की त्या परिस्थितीमधून त्याच्यातून तुम्ही आलात, तुमच्या पतीने तुम्हाला पूर्ण सहकार्य केलं, तुमच्या मुलांनी देखील केलेलं आहे.
खरंच त्यांना देखील खूप आता अभिमान वाटत असेल की आमची आई हे असं जीवन जगत आहे. हो. तर आता जसं 2 वर्ष तुमच्या शामणेरी दीक्षेला होणारच आहे, तर हे 2 वर्षाचा चिवर तुम्ही घेत आहात की पुढे भिक्षुणी देखील तुम्हाला जीवन जगायचं आहे किंवा पुढचा तुमचा कसा प्रवास असणार आहे, काय तुमचं नियोजन आहे त्याबद्दल? त्या सामने तसं तर माझं पहिल्याच वेळेस ठरलं होतं. जेव्हा माझी दीक्षा झाली होती तेव्हाच माझं ठरलं होतं की मी आजीवन दीक्षा घेणार आहे. कारण आत्ता वय 60 गाठली आणि 60 नंतर परत घरी जाऊन काय करायचं आता. बरोबर आहे. राहिलेला जो आता वेळ आहे, जो कालावधी आहे, जे आयुष्य आहे ते भगवंताच्या सानिध्यात घालायचं आहे. आणि तेव्हाच ठरलं होतं. परंतु 2 वर्षाचा कालावधी लागतो काय म्हणते उपसंपदा करायला. आणि उपसंपदा कोण करून देणार बा याची सुद्धा मला माहिती नव्हती. तर एक वेळ काय झालं की माझ्या सानिध्यामध्ये भंते संबोधी श्रामणेरीच आहेत, त्या आल्या आणि त्यांच्या सानिध्यातून मला समजलं की केळझर जिल्ह्यामध्ये केळझरमध्ये एक सुनीती भंते जी आहेत आणि त्या उपसंपदा करतात. परंतु तिथे 1 वर्षाचं प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला उपसंपदा मिळणार आहे. तर मी त्यासाठी 1 वर्षासाठी प्रशिक्षणासाठी जात आहे. मागच्या महिन्यामध्ये गेली होती 4-5 तारखेला आणि या महिना पण जाणार आहे, मे महिन्यात पण जाणार आहे 5 तारखेला. आणि हे प्रशिक्षण घेऊन मला उपसंपदा करायची आहे आणि पुढलं जीवन मला भिक्षुणी जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत भिक्षुणी जीवन जगायचं आहे. खूप छान. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या ह्या प्रवासाकरिता की तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत भिक्षुणी जीवन जगू इच्छिता. छान छान, साधू साधू. तर जसं मी पाहते की संसारिक जीवनामध्ये ज्या गुरफटलेल्या महिला असतात, म्हणजे त्यांना असं वाटते की शिबिरासाठी किंवा कुठे बाहेर जायचं असलं तर मग माझा मुलगा किंवा मुलगी कसं जेवण करेल, काय होईल, माझे पती काय करतील, तर त्यांना ती चिंता म्हणजे मनामध्ये राहते नेहमी महिलांच्या. तर त्या 10 दिवसासाठी शिबिरासाठी सुद्धा घर सोडू शकत नाही. तर अशा महिलांना तुम्ही काय म्हणजे एक सांगाल? बघा कसं आहे, आपण लहानपणापासून म्हणजे सुरुवातीला आई वडिलांकडे राहतो तेव्हा आई वडिलांसाठी जीवन जगतो किंवा तिथलं जीवन जगतो नाही का. नंतर लग्न झाल्यानंतर पतीकडे येतो आणि आपल्या संसारात गुरफटून जातो, तेव्हा त्यासाठी सुद्धा आपण जीवन जगतो मुलांबाळांसाठी. बरोबर आहे. आणि खूप धडपड करतो, खूप धावपळ करतो. जे काही करायचं असेल ते मुलासाठी करतो आपण, परंतु स्वतःसाठी कधीही काही करत नाही. मग किमान जी मानसिकता आहे आपली, आजकालचं एवढं टेन्शन येते मुलांमुळे मुलींमुळे किंवा आपल्या परिवारामुळे. आणि जर आपल्याला टेन्शन फ्री व्हायचं असेल तर किमान 10 दिवसाची तरी आपण समजा विपश्यना केली पाहिजे. जेव्हा आपण विपश्यनाला जातो फक्त 3 दिवस आपण ग्रस्त जीवनामध्ये म्हणजे मनामध्ये चित्तामध्ये आपल्या निर्माण होतं आणि 3 दिवसानंतर आपण विसरून जातो की आपण कुठून आलेलो आहोत. त्यामध्ये आपण रममान होतो. हे जर त्या उपासिकेला समजलं तर ती निश्चितच 10 दिवसाचं ते विपश्यना शिबिर करेल. आणि जेव्हा ती विपश्यना शिबिर करेल तेव्हा तिला पूर्णपणे अनुभूती येईल आणि तिला अनुभूती आल्यानंतर ती सर्व म्हणजे पूर्णतया या धम्ममार्गाकडे, या विपश्यनेकडे किंवा तिला जे जे अनुभव आहे, जे सुख आहे, जे तिला वाटते की यामध्ये समाधान आहे, यामध्ये शांतता आहे, तर ते घेण्यासाठी ती येईल. आणि तिने घ्यावं, तिने स्वतःसाठी जीवन जगावं. मुलांसाठी तर भरपूर जगलो आपण, परंतु स्वतःसाठी कधीतरी जगलं पाहिजे. आणि स्वतःसाठी जगण्यासाठी दुसरा पर्याय नाही, तो फक्त एकमेव मार्ग म्हणजेच बुद्धाचा मार्ग. म्हणजे बुद्धाच्या मार्गामध्ये आणि धम्मामध्येच आहे की तुम्ही स्वतःला पाहू शकता, स्वतःचं अवलोकन करू शकतो, आत्मचिंतन करू शकतो की स्वतः काय आहे ते तुम्ही जीवन जगू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. बिलकुल. तर जसं आपण पाहतो की तुमची जी स्टोरी मी ऐकली तर त्याच्यावर कुठेतरी ज्या 73 थेरी आहेत, आपल्या थेरिया खूप साऱ्या आहेत, तर प्रत्येक थेरींसोबत कुठेतरी कनेक्शन तुम्हाला तुमच्या जीवनाशी असं वाटते. तर जवळजवळ खूप साऱ्या अशा थेरी आहेत, त्यांच्याकडे खूप प्रेरणा आपल्याला मिळत असते. आणि जसं आता तुमचं सगळं सांसारिक जीवन इतकं आलबेल चांगलं असतानाही तुम्ही ह्या मार्गावर आहात, म्हणजे कुठेतरी तुमची जी चेतना आहे बुद्ध धम्म संघाशी इतकी एकरूप आणि कनेक्ट झाली. जे तुम्ही पॅरालिसिसचं सांगितलं की पतीलाही तुम्ही आपल्या सांगितलं की मला जीवन जर जगायचं तर भिक्षुणी म्हणूनच पुढे जगायचं, नाहीतर मग मी मरण स्वीकारते. खूप मोठी अशी ही बाब आहे. तर ह्याच्यामध्ये त्या 73 ज्या थेरी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काही अभ्यास केला असेल कोणत्या एखाद्या थेरीचा, तर कोणती अशी थेरी तुम्हाला आवडते किंवा काय अशी प्रेरणा मिळते जास्तीत जास्त तुम्हाला, ते सांगू शकाल?
एखाद्या थेरीबद्दल. विशाखेचीच थेरी आवडते मला. बरं. जी विशाखा होती ती 7 वर्षाची होती. धनंजयाची मुलगी होती, मेंढकाची नात होती. आणि 7 वर्षाची असताना जर ती उपासिका झाली आणि नंतर ती जैन धर्मामध्ये गेली, परंतु जैन धर्मामध्ये जाऊनही तिनं तिचा सासरचं घरचं जे वातावरण आहे ते परिवर्तित केलं. जैन धर्मामधून त्या सासरच्या मंडळींना बौद्ध धर्माकडे वळवलं आणि बौद्ध धर्मात आणलं, बौद्ध धर्माच्या स्वाधीन केलं. एवढंच नव्हे तर सासऱ्यांनी तिला माता म्हणून स्वीकारलं. म्हणून मला ती सासर मिगार माता म्हणून स्वीकारलं. तर तिला ती उपाधी मिळाली की मिगार माता विशाखा. आणि म्हणून तिची मला खूप प्रेरणा मिळते का खरोखर उपासिका असावी तर अशी, स्त्री असावी तर अशी. स्वतःलाही चांगली प्रेरित करते, दुसऱ्यांनाही ती प्रेरणा देते आणि आपल्याही घराला ती सुसंस्कृत करते आणि सासरच्या मंडळीला सासरी गेल्यानंतर सासरच्या घरच्यांनाही ती प्रेरित करते. ज्या घरचे लोक नग्न लोकांची पूजा करत होते, अर्चना करत होते, त्यापासून काही एक लाभ होत नव्हता. आणि बुद्धाचा धम्म कसा आहे, तो सर्वाच्या कल्याणाचा आहे, सर्वाच्या हिताचा आहे, सर्वाच्या मांगल्याचा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पंचशील सांगितलं, ते सर्वाच्या हिताचं आहे. ज्याने पंचशिलेचं पालन केलं तो सुखी जीवन जगतो. जो पंचशिलेचं पालन करत नाही त्याला कधीही सुख प्राप्त होत नाही. आणि हेच त्या विशाखेला सांगायचं होतं की नग्न अवस्था म्हणजे लाजीरवाणी केळसवाणी गोष्ट आहे. जर तुम्ही या लोकांची पूजा करत असाल तर तुम्हाला याच्यापासून काही फायदा होणार नाही आहे. तुम्ही एक तरी बुद्धाचं प्रवचन ऐका आणि मग तुम्ही बघा की खरोखर बुद्ध म्हणजे काय, बुद्धाचा धम्म म्हणजे काय, आणि मग त्यापासून आपल्याला काय अनुभूती येते. आणि जेव्हा त्यांनी ते प्रवचन ऐकलं बुद्धाचं, तेव्हा त्यांना प्रेरणा मिळाली, अनुभूती मिळाली आणि ते म्हणाले की आजपासून आम्ही बुद्धाला शरण जातो, बुद्धाच्या धम्माला शरण जातो. बुद्धाने आम्हाला त्यांचा अनुयायी म्हणून स्वीकार करावा आणि आजपासून ज्या सुनेने मला ह्या धम्मापर्यंत पोहोचवलं ती माझी सून नाही तर ती माझी माता आहे. तेव्हापासून तिला मिगार माता ही पदवी सुद्धा मिळाली. म्हणून तिची थेरी मला खूप आवडते. खूपच छान अशी प्रेरणा आहे. मिगार माता म्हणून सासऱ्यांनी स्वीकारलं. खरंच इतकी प्रेरणादायी विशाखाची ही थेरी खूप छान. तर जसं आपण बघत आहोत की थेरिया पण आहेत, त्याच्यातनं आपल्याला इतकी प्रेरणा मिळत असते. आणि बुद्धाचा धम्मच एकंदरीत इतका आहे, मिलिंद प्रश्न म्हणा, अनुपिटक साहित्य, त्रिपिटक, पालीचं सगळं, त्याच्यात खूपच प्रेरणा प्रत्येकाच्या जीवनात मिळतच असते. जसं आता आपण पाहतो की बुद्ध पौर्णिमा आहे, तर बुद्ध पौर्णिमेचं नेमकं काय विशेष असं महत्व आहे त्या थोडक्यात सांगाल? बघा, बुद्ध सर्वसाधारण व्यक्ती नव्हते. बरोबर. बुद्ध सम्यक संबुद्ध आहेत. बुद्ध प्रेरणादायी आहेत. बुद्ध जगाला प्रकाश देणारे आहेत, ज्ञानाचा. कशाचा? ज्ञानाचा प्रकाश देणारे आहे. मग त्या जगामध्ये एवढं ज्ञान संपादन करणारा बुद्ध आहे, तर त्या बुद्धाचा ज्या दिवशी जन्म झालेला आहे वैशाखी पौर्णिमेला, त्याच दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्याच दिवशी बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं. आणि त्याच दिवशी त्याच पौर्णिमेला महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येतो. मग आता हे तिन्ही महोत्सव फार मोठा सण आहे आपल्यासाठी तो. परंतु तो सण आपण कसा साजरा केला पाहिजे, त्या सणाचं महत्त्व कसं जाणलं पाहिजे, ते कसं आपण दायित्व ठरलं पाहिजे, याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण बुद्ध सर्वसाधारण नाही आहे. त्या व्यक्तीची आपण जयंती जेव्हा साजरी करत असतो, ती साजरी कशी करावी, ती कोण्या पद्धतीनं करावी. तर बघा, सकाळी उठल्याबरोबर कुठल्याही उपासकानं आपलं आद्य कर्तव्य आहे की सकाळी उठल्याबरोबर आपण आंघोळ करावी. आंघोळ केल्यानंतर विहारात जावे, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे, विहारात जावे, हातामध्ये पुष्प न्यावे, बुद्धाची वंदना करावी आणि त्यानंतर ध्यान साधना करावी. हा बुद्ध पौर्णिमेचा जो दिवस आहे, अख्खा दिवसभर आपण जर बुद्ध पौर्णिमेचा बुद्ध विहारात जर आपण घालवलात, निश्चितच आपल्या मनाला सुख आणि समाधान लाभेल. बरोबर आहे, निश्चित समाधान लाभेल. तर बुद्ध पौर्णिमा जी साजरी केली जाते आपल्याकडे भारतामध्ये, ती अजून कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा नेमकी काय म्हणजे फरक आहे? जसं बाहेरच्या देशांमध्ये पण आपण पाहतो, थायलंड, चायना, कंबोडिया ना, वेगवेगळ्या देशांमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आपल्याकडे तर तिकडे आणि इकडे काय असं डिफरंट आहे, काय वेगळ्या पद्धतीने केलं जातं? बघा, आपल्याकडे पहिली गोष्ट तर भीम जयंती आता झालेली आहे. तर भीम जयंतीचं पाहतो आपण.
एवढ्या थाटामाटात भीम जयंती साजरी करतात, करायला पाहिजे. कारण महामानवाची जयंती आहे, ती करायलाच पाहिजे. महामानवाचे अनंत उपकार आहेत आपल्यावर, आपण त्याची परतफेड करू शकत नाही. आणि तो सुद्धा एक सण आपल्यासाठी फार मोठा आहे. परंतु बाबासाहेबांची जयंती कशी करतात, तर डीजे लावून करतात. आणि त्या डीजेमुळे बऱ्याचशा लोकांना त्रास होतो. एखाद्याला हार्टचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला सुद्धा तो नाही का, त्याला सुद्धा इफेक्ट होण्याची शक्यता असते. आणि त्या डीजे जेव्हा आपण सांगतो तो काही स्वस्त पैशाचा नसतो, त्याला खूप महागडा आणि खूप खर्च करावा लागतो. या खर्चापेक्षा जर आपण एखाद्या ठिकाणी दान कर्म केले, जसं एखादा गरीब व्यक्ती आहे, गरजू व्यक्ती आहे, एखादा आजारी व्यक्ती आहे, अशा जर व्यक्तीला आपण दान कर्म केले तर बाबासाहेबाची जयंती साजरी केल्यासारखी होईल. त्याचबरोबर जी बुद्धाची जयंती आहे, भगवान बुद्धाची जयंती आहे, ती सुद्धा भगवान बुद्धाचा मार्ग कसा आहे, शांतीचा मार्ग नाही का. मग आपण तिथं शांतताच प्रस्थापित नाही केली, आपण तिथं समजा रॅली काढत आहोत, आपण कॅन्डल मार्च काढत आहोत, आपल्या हातामध्ये कॅन्डल आहेत आणि आपण कॅमेऱ्यासमोर जाण्यासाठी उत्सुक आहोत, एकीच्या समोर दुसरी, दुसरीच्या समोर तिसरी, असं जर करत आहोत, आपल्याला भानावर राहिलं पाहिजे, ध्यानावर राहिलं पाहिजे. त्या कॅन्डलमुळे आपले वस्त्र जळू शकतात, किंवा एखादी व्यक्ती भाजू शकते, किंवा त्या कॅन्डलमुळे एखादी हानी होऊ शकते, हे मात्र आपण भान ठेवलं पाहिजे. म्हणून कॅन्डल मार्च न करता, कॅन्डलची रॅली न काढता, किंवा मेणबत्ती हातात घेऊन रॅली न काढता, हातामध्ये सुंदर असे कमळाची फुलं किंवा कुठलेही फुलं हातामध्ये घेऊन जर आपण असं रॅली काढली, ते दिसायला सुंदर आणि एका रांगेने रॅली असली पाहिजे आणि शांततेची रॅली असली पाहिजे. आपण शांत सुरात असलं पाहिजे. आपल्या इकडे आम्ही पाहत असतो, तुम्हाला इकडे काय माहिती, नागपूरमध्ये मला माहिती नाही, परंतु आमच्या अमरावती शहरामध्ये जेव्हा रॅलीमध्ये असतो तर बऱ्याचशा महिला, बऱ्याचशा उपासिका घरच्याच गोष्टी करत असतात. मग आपण रॅलीमध्ये आलो का, नाही आलो. मग त्याच्यामध्ये पाहिजे ती रॅली आपण काढत आहोत शांतता प्रस्थापित करण्यासाठी, नाही का. मग शांतता प्रस्थापित करण्यासाठी जर आपण रॅली काढत असेल आणि तिथं जर आपण कलह करत असेल, म्हणजे आपल्या घरच्या गोष्टींचा, तर ती रॅली योग्य आहे का. म्हणून माझं त्या उपासिकांना एक सांगणं आहे की जर आपल्याला रॅलीत जायचं आहे, श्रद्धेनं जावं, तन्मन धनानं जावं आणि शांत चित्तानं जावं, जेणेकरून बुद्धाचा मार्ग आपण आत्मसात करू शकलो पाहिजे, त्याचं आचरण करू शकलो पाहिजे. आणि जे आपण आचरणशील राहू तो आदर्श समाजाने, दुसऱ्या समाजाने घेतला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की खरोखर हा आहे बुद्धाचा अनुयायी, हा आहे बाबासाहेबाचा अनुयायी. तेव्हाच आपली रॅली आहे, तेव्हाच आपली जयंती साजरी आहे, अन्यथा नाही. जसं बघू शकतो की कालच विश्वशांती रॅलीचं पण आयोजन करण्यात आलं होतं नागपूर शहरामध्ये. मोठ्या प्रमाणात तिथे सगळे जल्लोष करत होते, रॅलीमध्ये जात होते. तर जसं तुमचं असं म्हणणं आहे की रॅली जर काढण्यात आलीच तर अतिशय शांततेने, एकाग्र चित्ताने, बिलकुल अगदी हळूवारपणे, आणि हातामध्ये कमळाची फुलं असली, पांढरे वस्त्र परिधान, तर आणखी सुंदर दिसेल. जसं आता बऱ्याच महिला आहे की इकडच्या तिकडच्या चर्चा करतात, तर आपलं जे चित्त आहे तर तिथे एकरूप झालं पाहिजे बुद्ध धम्म संघामध्ये. बरोबर. तर खूपच छान असं तुम्ही अनुभव सांगितलेला आहे. तर आतापर्यंतचा तुमचा हा जो उपासक म्हणून तुम्ही बुद्ध धम्म संघामध्ये संमिलित होत्या, 2 वर्ष आता तुम्हाला शामणेर म्हणून होणार आहे, पुढे भविष्यामध्ये तुम्ही भिक्षुणी म्हणून व्हाल आणि हा प्रवास तुमचा चालतच राहील. तर ह्या जीवनामध्ये तुम्ही ध्यान साधना ही तुम्ही म्हणजे कशी करायची, किंवा मेडिटेशनचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे आमच्या उपासकांना, दर्शकांना सांगा. बघा, मेडिटेशन एवढं महत्वाचं आहे की जे मन आपलं चंचल आहे, कसं आहे, चंचल आहे, त्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर मेडिटेशनची फार आवश्यकता आहे. आणि मी तर म्हणतो की दररोज प्रत्येक व्यक्तीने किमान सकाळी उठल्यानंतर 5 ते 6च्या दरम्यान 1 तासाचं मेडिटेशन करावं. पहाटे 5 ते 6च्या दरम्यान मेडिटेशन करावं. जेव्हा आपण मेडिटेशन करतो आणि आपल्या स्वतःला पाहतो तेव्हा त्याची अनुभूती आपल्याला येते. आणि आपलं जे आपण जे मेंटली डिस्टर्ब असतो, जे आपल्या मनामध्ये टेन्शन असतं, जे आपलं चित्त हे झालेलं असतं, विभक्त झालेलं असतं, त्या चित्ताला स्थिरता मिळते. आणि म्हणून मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे.
जर जमत नसेल तर विपश्यना करावी 10 दिवसाची. बऱ्याचशा ठिकाणी शिबिर राहतात. इगतपुरीला आहे, यवतमाळला आहे, कुटुंब्याला आहे, इथं मौझरीला आहे. बरेचशा आता सेंटर निघालेले आहेत. कुठल्याही सेंटरमध्ये जाऊन 10 दिवसाचं शिबिर करावं. 10 दिवसाच्या शिबिरामध्ये शिक्षण मिळतं आणि शिक्षण मिळाल्यानंतर आपण मेडिटेशन कसं करावं याची अनुभूती येते. आणि ती अनुभूती आली का आपण आपोआप मेडिटेशन करतो आणि मेडिटेशनमुळे फार लाभ होतो, खूप लाभ होतो. जसं आता आपण बघू शकत आहोत की ध्यान साधना तर खूप महत्त्वाची आहेच. आता जे टीनेजर मुलं असतात 12-13 वर्षाचे तरुण मुलं मुली, त्यांच्यामध्ये खूप जास्त चिडचिडपणा वाढत चाललेला आहे. मोबाईलचं व्यसन देखील, सोशल मीडियाचं व्यसन म्हणजे इतकं लागत चाललेलं आहे. म्हणजे मानसिक स्थिती त्यांची फारच डावाडोल आहे. तर अशा ह्याच्यामध्ये पॅरेंट्सने काय केलं पाहिजे, माता पित्यांनी किंवा त्यांनी काय केलं पाहिजे, काय ह्याच्यावर आपल्या धम्माच्या अनुषंगाने तुम्ही सांगू शकता? सर्वात पहिलं मुलं आहेत ते आजचे मुलं किंवा मुली, तर माता पित्याने सर्वप्रथम त्याला तर जे तिसरं शील आहे, कामे सुमिथ्याचारा वेरमणी, हे शील समजावून सांगणे फार गरजेचे आहे. हे शील का बरं समजावून सांगणे गरजेचं आहे? त्या शीलामध्ये एवढंच नाही आहे की व्यभिचार करू नये, अनैतिक संबंध करू नये, असं नाही आहे. सर्वप्रथम पहिलं सुरुवात होते ती छेडछाड. कुठून सुरुवात होते? छेडछाडपासून. कोणताही व्यक्ती, एखादा पुरुष, मुलगा, एखादी मुलगी जर एखाद्या मुलाला छेडछाड करत असेल किंवा मुलगा एखाद्या मुलाला छेडछाड करत असेल, तिथून मात्र त्यांच्या मनामध्ये वाईट नीती निर्माण होते. आणि म्हणून सर्वप्रथम पालकांनी, माता पित्यांनी ते शील त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की हे बाळा, तुला शीलवान व्हायचं आहे, तुला गुणवान व्हायचं आहे, तुला आमचं नाव कमवायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त या शीलाचं महत्त्व तू जाणलं पाहिजे की व्यभिचार करायचा नाही आहे, कोणाची छेडछाड करायची नाही आहे. जसं आपल्यापेक्षा लहान असेल ते ती आपली बहीण समजावी, आपल्या बरोबरचे जे समवयाचे असेल ते आपली मैत्रीण समजावी, आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ असेल, श्रेष्ठ असेल, मोठी असेल वयाने, ती आपली माता समजावी. अशा प्रकारे जर तुम्ही आचरण केलं तर निश्चित तुम्ही शीलवान, गुणवान व्हाल आणि तुमच्या हातातून वाईट कर्म होणार नाही. असं प्रत्येक माता पित्याने जर आपल्या मुलाला सांगितलं आणि मोबाईलच्या दूर ठेवलं की या मोबाईलमध्ये काही पडलेलं नाही आहे, या मोबाईलमुळेच बरेचसे मुलं बिघडलेले आहेत, मुली बिघडलेल्या आहेत, त्याचा पाहिला तर फायदाही आहे, त्यामधून आपण शिक्षण सुद्धा घेऊ शकतो. पण आपण ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे फायद्याचं आहे ते घेतलं पाहिजे, जे हिताचं आहे ते घेतलं पाहिजे, आणि जे अहिताचं आहे ते मात्र घेता कामा नये. त्यामुळे आपलं नुकसान होते, आपली हानी होते, आणि आपल्या माता पित्याचा मानसन्मान जातो, आणि आपल्याला त्यापासून काही फायदा होत नाही आहे. म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे की किती आपल्याला दक्षता इथे घेण्याची आवश्यकता आहे. पॅरेंट्सला, जे आई वडील आहेत आणि मुलं देखील. म्हणजे बुद्ध धम्म संघामधून मग ध्यान साधना आहे, शिलेचं आचरण आहे. तिसरं शील म्हणजे त्यांना किती महत्वाचं आहे की समजून सांगितलं पाहिजे. नाही आता फक्त व्यभिचार न करणे एवढ्या पुरतच ते सीमित नाही आहे. कारण व्यभिचार सुरुवातीला होत नाही ना, पहिले सुरुवात त्याची छेडछाड पासून होते, आणि छेडछाड सुरू झाली का तिथून मग ते सुरुवात होते, ती पुढे 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 लांबत जाते, आणि मग त्याचं प्रकरण एवढ्या दूर पोहोचतं की ते मुलीच्याही आई वडिलांना धोकादायक असतं आणि मुलाच्या आई वडिलांना धोकादायक असतं. त्यामुळे मुलीच्या सुद्धा माता पित्यांनी ते समजावून सांगितलं पाहिजे की बाई, सर्वात जास्त शील पाडायचं असेल तुला तर हे शील पाड. व्यभिचार न करणे, छेडछाड न करणे, आपल्या बरोबरीचे असेल तर तिला मैत्रिणीसारखं जपणे, बहिणीसारखं जपणे, आपल्यापेक्षा मोठी असेल तिला मातेसारखं सन्मान देणे, हे मुला मुलींना सांगितलं पाहिजे प्रत्येक आई वडिलांनी. म्हणजे ते दृष्टी जर त्यांच्यामध्ये आली, तशी समज जर त्यांच्यामध्ये आली तर बरेच जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. जसं आता बुद्ध पौर्णिमा आहे, तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल आमच्या टीव्हीच्या माध्यमातून? बघा, मी आधीच सांगितलं का बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायची. बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायची तर आपल्या घरामध्ये त्या दिवशी सकाळी उठून घर स्वच्छ करायचं. ते तर आधी करतातच, लोक स्वच्छता करतातच. सुंदर असं अधिष्ठान ठेवायचं जे बुद्धाचं आहे, सुंदर असं अधिष्ठान ठेवायचं. घरामध्ये पूजा घ्यायची, परित्राण घ्यायचा, बुद्धाची देसना घ्यायची, एखाद्या भिक्षूला आमंत्रित करायचं, भोजन द्यायचं, दान कर्म करायचं. कारण बुद्धाने सर्वात महत्त्व दिलं आहे दानावर.
दान केलं तर आपले कर्म होतील, नाही का? आणि आपले कर्म झाले तर ते कधी ना कधी आपल्या संकटकाळी कामी येतील. म्हणून दानावर जास्त भर दिली पाहिजे. कारण सर्वात जे सांगितलं आहे 10 पारमिता सांगितले आहे, तर हो. त्या 10 पारमितातली जी दान पारमी आहे ती आपली पूर्ण असली पाहिजे. पूर्ण करण्यास आपला प्रयत्न असला पाहिजे. तर ते केव्हा होईल? जेव्हा जेव्हा आपण भिक्षूंना आमंत्रित करू, जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी आपल्याला दानकर्म करायचे आहे. मी आधी सांगितलं की एखाद्या गरजू व्यक्तीला, एखादा आजारी व्यक्ती आहे त्याला जर आपण दानकर्म केले तर त्यामुळे सुद्धा आपल्या त्याचा फायदा होतो. अशा प्रकारे जर आपण बुद्धाची जयंती साजरी केली, म्हणजे आपल्या घरामध्ये परित्राण घेतला, एखाद्या बुद्धपुत्रीला किंवा भिक्षुणीला किंवा भिक्षूला बोलावलं, आमंत्रित केलं, त्यांच्या हस्ते देसन ऐकली, त्या दिवशी धम्म देसन ऐकणे फार गरजेचं आहे. कारण मनाला एकाग्र करणं, मनाला शांत करणं, किमान एक दिवस तरी आपण आपल्या मनाला शांत करू शकतो. आपलं हे जीवन एवढं याचं आहे, म्हणजे वातावरण एवढं आहे की म्हणजे आपल्याला कुठं वेळच मिळत नाही. अजिबात मिळतो का वेळ? नाही नाही. त्यामुळे वेळ मिळत नाही तर किमान हा एक दिवस असतो बौद्ध पौर्णिमेचा. त्या दिवशी तरी आपल्या घरामध्ये पूजा करावी, परित्राण घ्यावे, बुद्धाच्या मुखातून निघाली जी अमृतलेवाणी आहे तिचा उद्घोष करावा, जेणेकरून आपली मुलं असतील त्या ठिकाणी, आपल्या सुना असतील त्या ठिकाणी, आपला पुरा परिवार असेल आणि तो परिवार पूर्ण ग्रहण करत असेल तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये शांतता प्रस्थापित होईल. आणि त्यामुळे आपण काहीतरी करत आहोत, बुद्धाची जयंती साजरी करत आहोत असं तरी मला वाटते. खूपच छान. म्हणजे सगळ्यांनी एकत्रित यावं आणि जास्तीत जास्त जे दान पारमिता तुम्ही म्हटलेली आहे, तर हे सतत सतत आपण जर दान करत राहिले तर आपलं ते पुण्यकर्म वाढत राहते. तर खूप छान तुम्ही असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमो बुद्धाय. नमो जय भीम. बुद्धाय. तुम्ही सुद्धा मला इथं बोलावल्याबद्दल मी सुद्धा तुमची अत्यंत आभारी आहे. मला अमरावतीवरून बोलावलं आणि एवढा मोठा मान सन्मान दिला, माझी इथं मुलाखत घेतली आणि खूप छानपणे मुलाखत घेतली, त्याबद्दल तुमचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते. खूप खूप अभिनंदन करते. साधू साधू. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम.